अमरावतीत प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून महानगरपालिकेने अशी कारवाई केली आहे की ज्यामुळे प्लास्टिकचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। इतवारा बाजार परिसरातील दुकानांवर आणि गोदामांवर टाकलेल्या धडक छाप्यात तब्बल 1925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे। या कारवाईत सिंगल यूज प्लास्टिक पासून विविध डिस्पोजेबल्स वस्तूंचा मोठा साठा समोर आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता अमरावती महानगरपालिकेने इतवारा बाजार परिसरात मोठी धडक मोहीम राबवली। या कारवाई दरम्यान सुभाष प्लास्टिक आणि हारून हाजी प्लास्टिक या आस्थापनांवर अचानक छापे टाकण्यात आले। याशिवाय सुभाष प्लास्टिकच्या 2 स्वतंत्र गोदामांचीही सखोल तपासणी करण्यात आली। तपासी दरम्यान शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक साहित्याचा मोठा साठा आढळून आला। एकल वापर प्लास्टिक, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक चमचे आणि विविध प्रकारचे डिस्पोजेबल साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले। महानगरपालिकेच्या पथकाने या कारवाईत तब्बल 1925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त केलेत। जप्त मालांची अंदाजे बाजार किंमत सुमारे 3 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित दोन्ही आस्थापनांवर मिळून 2000 रुपयांचा दंडही आकारण्यात आलाय। अमरावती महानगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणीतील ही आतापर्यंतच्या महत्वाच्या आणि मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे। आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम राबविण्यात आली। स्वच्छ भारत अभियान, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग आणि प्लास्टिक बंदी पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवणूक, विक्री, वितरण आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाया सुरू राहतील असा स्पष्ट इशारा महानगरपालिकेने दिला आहे। पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छ अमरावतीसाठी नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर तात्काळ बंद करून पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा असे आवाहनही करण्यात आले आहे। अमरावती महानगरपालिकेच्या या मोठ्या कारवाईमुळे प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे। पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील ही मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत।